श्रावण महिना हा सणाचा राजा मानला गेला आहे। श्रावण महिन्यात आपण व्रतवैकल्य पारायण करत असतो, तर त्यातले सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करावं। काही संसारिक अडचणीमुळे आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही मूळ ग्रंथाचं, म्हणून आपल्याला दिंडोरी प्रणीत ग्रंथ नवनाथ भक्तिसार ग्रंथ याचं पारायण करायचं आहे। तुम्ही याचा पाठ करू शकता। होय, अगदी 9 अध्यायाचा हा छोटासा असा ग्रंथ आहे, तर खूप जास्त प्रभावी आहे। ज्या घरात नवनाथ पारायण केलं जातं त्या घरात साक्षात नवनाथ महाराजांचा वास असतो आणि त्या घरात ती दुःख, दरिद्री, पीडा, बाहेरची बाधा, संकट कधीही येत नाही, किंबहुना आपल्याला ते स्पर्शसुद्धा करत नाही। तर आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास हे मुळासकट काढून टाकण्याचं काम या नवनाथ ग्रंथामध्ये आहे। तर या श्रावण महिन्याचं अवचित साधून आपल्याला नवनाथ ग्रंथाचं एक पारायण 3, 5, 7, 9, 36 पारायण करायचं आहे। आता हे पारायण कसं करायचं आहे या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे। आणि होय, नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज नवनाथ ग्रंथातील एक अध्याय कसा पठण करावा या संदर्भातली सुद्धा माहिती सगळी दिलेली आहे। तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।